नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आजपासून आपला इंडियन पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे तर त्या सब्जेक्टला आपण आज सुरुवात करणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा सब्जेक्ट सुरू करण्यापूर्वी इंडियन पॉलिटी हा तुमची एक्झाम कोणती पण असू द्यात, राईट, फ्रॉम MPSC, UPSC, जी कोणती नगर परिषदेची भरती असेल, RTOची भरती असेल किंवा बेसिकली जर तुम्हाला बघायला गेलं की तुमची सरळ सेवा असेल, कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या ज्यामध्ये पॉलिटी हा सब्जेक्ट आहे, तिथे जर तुम्हाला 100% आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर हा जो सब्जेक्ट आहे तर तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा सब्जेक्ट सुरू करण्याच्या पूर्वी मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो की मुळात याचा स्टडी करत असताना तुम्हाला अजिबात पेन किंवा कोणतीही नोट्स काढायची नाही. त्यानंतर हा व्हिडिओ बघत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला फक्त आणि फक्त हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकायचा आहे. जे जे मी पॉईंट सांगणार आहे किंवा जे आपण जे गोष्टीचं डिस्कशन करणार आहे ते व्यवस्थित तुम्हाला ऐकायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला याच्या सगळ्या नोट्स मी देणार आहे. त्यामुळं कोणीही लेक्चर सुरू असताना नोट्स काढायची नाही. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवू का, ते लक्षात ठेवू, असं अजिबात करायचं नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त या टॉपिककडे बघायचं, आपलं जे डिस्कशन चालू आहे ते व्यवस्थित ऐकायचं आणि ते एन्जॉय करायचं. ॲट द एंड ज्यावेळेस आपला हा पूर्ण सब्जेक्ट होणार त्यावेळेस तुम्हाला 101% गॅरंटी देतो मी की पॉलिटीचे सगळे क्वेश्चन्स तुमचे बरोबर येणार म्हणजे येणार. ऑलराईट, चला मग सुरुवात करूया आपण आपल्या टॉपिकला, इंडियन पॉलिटी. त्यापूर्वी आपण आजच्या सेशनमध्ये काय बघणार आहोत हे एकदा समजून घेऊया. ओके, सो आजचा जो आपला सेशन असणार आहे तर या सेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जे टॉपिक डिस्कस करणार आहोत तर ते बघा या ठिकाणी. पहिला टॉपिक, की आज आपलं पहिलं सेशन असल्यामुळं फर्स्ट टॉपिक आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत की सुरुवातच आपण एकदम बेसिक पासून करणार आहोत, ती म्हणजे राज्य घटना म्हणजे काय. राज्य घटना म्हणजे काय, ठीक आहे. आणि त्यानंतर एकदा तुम्हाला राज्यघटना किंवा पॉलिटी किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे समजलं की मग आजचा टॉपिक जो आहे आपला तो आहे फर्स्ट चॅप्टर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तो आहे घटना निर्मिती. काय आहे? घटना निर्मिती. घटना निर्मिती म्हणजे काय? घटना निर्मिती म्हणजेच फॉर्मेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फॉर्मेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजेच भारतीय राज्यघटना तयार कशी झाली. फॉर्मेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, मग भारतीय राज्यघटना तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये मग सर्वात पहिला पॉइंट असेल आपला की मुळात राज्यघटना तयार करण्यासाठी आपल्याला एक समिती लागणार होती. काय लागणार होती? समिती. मग ती समिती जी तयार केली गेली, ज्याला आपण संविधान सभा म्हणतो किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणतो, तर तिची बेसिकली निर्मिती कशी झाली किंवा त्याचा इतिहास. कुणाचा इतिहास? संविधान सभा म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, जी स्वतः डिस्कशन करून एक राज्यघटना बनवणार होती, तर ती जी संविधान सभा होती. म्हणजे जसं बघा, आपल्याला जर एखादा इव्हेंट घ्यायचा असेल, आपल्याला कॉलेजमध्ये गॅदरिंग घ्यायची असेल, तर आपण काय करतो, आपले जे काही कॉलेजचे प्रिन्सिपल असतील तर ते एक ऑर्डर काढतात, गॅदरिंग इन्चार्ज. मग त्यांचं काहीतरी नाव असतं, त्यांच्या खाली वेगळे वेगळे कमिटीज असतात, राईट. मग एकाकडे स्टेज कमिटी आहे, एकाकडे सिटिंग अरेंजमेंटची कमिटी आहे किंवा एकाकडे फूडची कमिटी आहे. सो आपण काय करतो की एक त्यासाठी वेगळ्या वेगळ्या समित्या बनवतो आणि त्या समित्या काय करतात, त्यांचं काम व्यवस्थित करून तो इव्हेंट पूर्णपणे व्यवस्थित पार पाडतात. त्या तसंच तुम्हाला पण जर एखादी घटना बनवायची असेल तर ती राज्यघटना बनवण्यासाठी आपण एक समिती स्थापन केली होती, जी समिती, ज्याला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणतो किंवा संविधान सभा म्हणतो, ती बेसिकली चर्चा करून या ठिकाणी आपली संविधान बनवणार होतं. मग त्याचा आपण सर्वात पहिल्यांदा इतिहास बघणार आहोत. त्यानंतर ती जी तयार झाली मग त्याची रचना कशी होती, म्हणजे त्याचे सदस्य किती होते, कोण कोण आले, कुठून कुठून आले, त्यांची निवडणुका कशा झाल्या, मग त्यांचं आपण कामकाज बघूया, त्यांनी काम कसं केलं, त्यांनी कशा प्रकारे कामकाज केलं. त्यानंतर त्यांचं कामकाज चालू असतानाच त्याच्यामध्ये जे बदल झाले, म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्यानंतर रचनेमध्ये झालेले बदल, मग रचनेत झालेले बदल कोणते कोणते बदल झाले, म्हणजे त्यांच्यामध्ये परत चेंजेस झाले. त्यानंतर जर बघितलं तर आपल्या संविधान सभेने बाकी पण म्हणजे घटना संविधान
बनवण्याचं काम तर केलंच आहे, त्याच्यासोबत इतर काही कामं केले होते, तर ते इतर कामे पण आपण बघणार आहोत, म्हणजे अदर वर्क्स, इतर कामे बघणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्वाचं, आपण 26 नोव्हेंबर हा जो संविधान दिन सेलिब्रेट करतो 2015 पासून, तर त्या संविधान दिनाबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. संविधान दिन, त्यानंतर सर्वात महत्वाचं, आपल्या ज्या काही समित्या होत्या, घटना समित्या, तर त्या वेगळ्या वेगळ्या समित्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाची समिती मसुदा समिती, ज्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो, 29 ऑगस्ट 1947 ला ज्याची स्थापना झाली आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि जी सर्वात महत्वाची समिती होती, ज्याच्या म्हणजे ज्या समितीकडे सगळ्या समितीचं जे काही काम होतं ते एकत्र करण्याचं काम होतं, तसंच पूर्ण बेसिक स्ट्रक्चर बनवण्याचं काम होतं. त्या वेगळ्या वेगळ्या समित्या आहेत, त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि त्यानंतर एकदा समित्या झाल्या की मग आपण संविधानाबद्दल किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल, ज्या समितीमध्ये काही महिला सदस्य होत्या, 15 महिला होत्या, त्या महिला, मग त्यांचे नावं बघणार आहोत. त्यानंतर आपले जे एकूण अधिवेशन झाले, म्हणजे यांच्या कमिटीचे जे मीटिंग व्हायच्या, ते एकूण 11 झाल्या, त्या मीटिंग्स बद्दल आपण माहिती घेणार आहोत. अशा प्रकारे आपला इंडियन पॉलिटीचा पहिला चॅप्टर, घटना निर्मिती, म्हणजे द फॉर्मेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजेच भारतीय राज्यघटना तयार करताना कोणत्या कोणत्या प्रोसेसेस झाल्या, हे सगळं आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यामुळं आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे अभ्यास करत असताना किंवा याचा स्टडी करत असताना कोणतीही गोष्ट लक्षात ठेवायची नाही. आय विल रिपीट दिस, मी हे सेंटेन्स रिपीट करतो, कोणतीही गोष्ट लक्षात ठेवायची नाही, अजिबात लक्षात नाही ठेवायची. आपण जसं पिक्चर बघतो ना, पिक्चर बघत असताना आपण काही लक्षात ठेवतो का? नाही. मग घेतलंय, चला घटना समिती बघूया आज. मस्तपैकी हेडफोन टाकायचे, मोबाईल पकडायचा, लॅपटॉप, घटना समिती मस्त बघून घ्या, अजिबात काहीच लक्षात नका ठेवू. फक्त ओके, हा मास्तर काय म्हणतोय, बरं बरं, 9 डिसेंबरलाच झालं, बरं झालं, 11 डिसेंबरलाच झालं, झालं. अशा प्रकारे ही एक सायंटिफिक प्रोसेस आहे स्टडी करण्याची, त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्की दिसेल. त्यामुळं केअरफुली मी जे सांगतो आहे ते व्यवस्थित ऐका आणि फॉलो करण्याचा प्रयत्न करा. कोणतीही गोष्ट अजिबात लक्षात ठेवायची नाही. तुम्हाला गॅरंटी देतो 1 ते 51 कलम तुमचे तोंडपाठ होणार, त्यानंतर जे महत्वाचे कलम आहे ते सगळे तुमचे तोंडपाठ होणार. फक्त तुम्हाला काय करायचं, काय आहे, जे सांगितलं आहे ते व्यवस्थित ऐकायचं आहे. कोणती जी प्रोसेस सांगितली आहे स्टडीची ती फॉलो करायची आहे. चला मग सुरुवात करूया. राज्यघटना म्हणजे काय? राज्यघटना म्हणजे काय? तर जसं मी लास्ट सेशन मध्ये पण तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं की आपण ज्या वेळेस एखादी कोणतीही ऑर्गनायझेशन घ्या, आपलं घर घ्या किंवा आपण ज्या शाळेत शिकतो ती शाळा घ्या, त्या ठिकाणी ती शाळा किंवा ते घर व्यवस्थित चालण्यासाठी काही नियम असतात. ते नियम जर नसतील तर ती संस्था, ती कुटुंब व्यवस्था ती व्यवस्थित चालू शकत नाही. मग असे नियम आणि रेग्युलेशन्स ज्या, मग त्याच प्रकारे जर आपल्याला देश व्यवस्थित चालवायचा असेल, तर हा जो देश व्यवस्थित चालवायचा आहे, तर हा देश जर व्यवस्थित चालवायचा असेल तर त्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन आपल्याला लागणार आहेत. काही रूल्स अँड रेग्युलेशन आपल्याला लागणार आहेत. मग असंच रूल्स आणि रेग्युलेशन लिहून ठेवलेलं पवित्र असं जे बुक आहे त्यालाच आपण भारताची राज्यघटना असे म्हणतो. त्याची एक सुंदर डेफिनेशन आहे, इट इज एन वन डॉक्युमेंट. इट इज अन वन डॉक्युमेंट. हे एक असं डॉक्युमेंट आहे, असं एक डॉक्युमेंट आहे की ज्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे, विच कन्सिस्ट डिफरंट रूल्स अँड रेग्युलेशन. त्याच्यामध्ये वेगवेगळे रूल्स आणि रेग्युलेशन लिहून ठेवलेले आहेत, जे सांगतं की हा देश कशा प्रकारे चालेल. त्याच सोबत या ठिकाणी असणारं जे सरकार आहे, गव्हर्नमेंट आहे, त्या सरकारचा फॉर्म कसा असेल, म्हणजे सरकारचा प्रकार कसा असेल, विच एक्सप्लेन द फॉर्म ऑफ दिस गव्हर्नमेंट अँड ऑल्सो एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन गव्हर्नमेंट म्हणजे येथील सरकार, येथील सरकार आणि येथील नागरिक, आणि येथील नागरिक, येथील सरकार आणि नागरिक म्हणजेच गव्हर्नमेंट आणि सिटीजन यांच्यामधलं रिलेशन काय असेल, यांच्यामधलं रिलेशन काय असेल, यांच्यामधलं रिलेशन काय असेल, म्हणजे यांच्यामधले संबंध काय असतील, यांच्यामधले संबंध काय असतील असं एक्सप्लेन करणारं सुंदर असं पुस्तक, सुंदर असं डॉक्युमेंट म्हणजेच आपली राज्यघटना, म्हणजेच आपली राज्यघटना. सो व्हॉट इज मीन बाय इंडियन कॉन्स्टिट्यूशन? What is mean by Indian Constitution? So it is an one book, it is an one document in which there are different rules and regulations have been mentioned, which explain the form of government, which explain the form of government, कोणत्या प्रकारचं गव्हर्नमेंट असेल, and also explain the relationship between the citizen of this country and the government of this country, right? म्हणजे यातील नागरिक आणि येथील सरकार यांच्यामधलं कोणत्या टाईपचं रिलेशनशिप असेल हे पण एक्सप्लेन करतं. फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट एक्सप्लेन करतं
असं असणारं डॉक्युमेंट म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, राज्यघटना. काय म्हणतो आपण त्याला, राज्यघटना. व्हेरी गुड. चला मग आपण बघूया आता ही जी राज्यघटना आहे, तर ही राज्यघटना म्हणजे काय तुम्हाला समजलं, इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय कळालेलं आहे. मग आता केंद्र स्तरावरती जे काही शासन आहे, ज्याला आपण, आपल्याकडे दोन शासन पद्धती, राईट, केंद्र स्तरावर असणारी शासन पद्धती आणि राज्य स्तरावरती असणारी शासन पद्धती. मग केंद्र स्तरावरती जी शासन पद्धती आहे, ज्याला आपण संघ शासन व्यवस्था असं म्हणतो, संघ शासन व्यवस्था, तर ही कशा प्रकारे बनते ते एकदा बघूया. त्यानंतर मग राज्याची तुम्हाला समजून जाईल. ओके, मग या ठिकाणी बघा, आता याचे 3 पिलार्स आहेत. बेसिकली याचे 3 वेगळे वेगळे पिलार्स आपल्याला बघायला मिळतात. ओके, हां, पहिलं पिलर बघा, पहिलं पिलर आहे कायदे मंडळ. काय आहे पहिला पिलर, कायदे मंडळ. आणि हे तीन स्तंभ मिळून आपलं संघ शासन व्यवस्था तयार होते. दुसरं आहे आपलं कार्यकारी मंडळ, दुसरं आहे आपलं कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळ. त्यानंतर आहे आपली न्याय व्यवस्था किंवा न्याय मंडळ म्हणू शकता तुम्ही त्याला, न्याय मंडळ किंवा न्याय व्यवस्था. ऑलराईट, इंग्लिशमध्ये याला आपण ज्युडिशियरी म्हणतो, ज्युडिशियरी. याला आपण लेजिस्लेचर म्हणतो, लेजिस्लेचर. आणि याला आपण एक्झिक्युटिव्ह असं म्हणतो, एक्झिक्युटिव्ह. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या प्रकारे आपण गणपती बसवणारं गणपती मंडळ असतं, त्याच प्रकारे म्हणजेच ते त्या ठिकाणचे सगळे कार्य, सगळे फंक्शन्स हे गणपती मंडळ पार पडतं. त्याच प्रकारे कायदे मंडळ, नावातच बघा, कायदे मंडळ, कायदे बनवणारं मंडळ, कायदे बनवणारं मंडळ. मग कायदे मंडळ कोण आहे आपले, केंद्र स्तरावर जर बघितलं, तुम्हाला जर एखादा कायदा करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, तो आधी लोकसभेत ठेवावं लागतं ते बिल, त्यानंतर ते लोकसभेतनं पास करावं लागतं, नंतर राज्यसभेत जातं, मग राज्यसभेतनं पास करावं लागतं, त्यानंतर ते राष्ट्रपतीकडे जातं, राष्ट्रपती त्यावरती सही करतात, मग ते बिल कशात कन्वर्ट होतं, आपल्या कायद्यामध्ये. म्हणजेच कायदे मंडळामध्ये कोण कोण येईल मग आपले, मग जर बघितलं तर राष्ट्रपती, प्रेसिडेंट, त्यानंतर येणार आपले लोकसभा, लोकसभा, त्यानंतर येणार आपली राज्यसभा, मग येणार आपली राज्यसभा. सो हे 3 मिळून कशा कोण बनतं, आपलं कायदे मंडळ म्हणजेच लेजिस्लेचर. मग एक गोष्ट लक्षात घ्या, यांचं काम आहे कायदे बनवणं. हे 3 घटक मिळून आपलं कायदे मंडळ बनतं. त्यानंतर यांनी केलेले कायदे, यांचं इम्प्लिमेंटेशनचं काम कोणाकडे येतं, कार्यकारी मंडळाकडे. मग यात येतात आपले पुन्हा राष्ट्रपती, प्रेसिडेंट, उपराष्ट्रपती, व्हाईस प्रेसिडेंट, उपराष्ट्रपती, व्हाईस प्रेसिडेंट, त्यानंतर पंतप्रधान, त्यानंतर पंतप्रधान, त्यानंतर त्यांचं मंत्रिमंडळ, कॅबिनेट, आणि महान्यायवादी, आणि महान्यायवादी, केंद्र सरकारचा घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार, ज्याला अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, आर्टिकल नंबर 76. सो हे सगळे मिळून बनतात कार्यकारी मंडळ. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, हे कायदे बनवण्याचं काम करतात, त्या कायद्याचं अंमलबजावणी करायचे काम हे घटक करतात, आणि हे दोन्ही घटक राज्यघटनेप्रमाणे व्यवस्थित काम करतात की नाही हे बघायचं काम आहे आपलं न्यायमंडळाचं. न्यायमंडळामध्ये येतं सर्वोच्च न्यायालय, ज्याला आपण सुप्रीम कोर्ट असं म्हणतो, सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय, हायकोर्ट्स, आणि सबऑर्डिनेट्स कोर्ट्स, आणि कनिष्ठ न्यायालय म्हणजे ज्याला आपण सबऑर्डिनेट्स कोर्ट्स असं म्हणतो. सो अशा प्रकारे हे 3 घटक मिळून संघ शासन व्यवस्था बनते, आणि हे तिन्ही घटक एकमेकांवरती चेक अँड वॉच ठेवतात, आणि अशा प्रकारे आपला देश व्यवस्थित चालत आहे. आता ह्या प्रत्येक घटकाचा अभ्यास करणे म्हणजेच भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करणे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जसं संघ शासन व्यवस्थेमध्ये हे 3 घटक आहेत, तसेच राज्य शासन व्यवस्थेमध्ये सुद्धा हे 3 घटक आहेत. मग राज्य शासन व्यवस्थेवरती जर आपण महाराष्ट्राचं एक्झाम्पल घेतलं तर महाराष्ट्रात कायदे मंडळ कोण, विधानसभा, विधान परिषद, आणि महाराष्ट्राचे राज्यपाल. कार्यकारी मंडळ कोण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्रात उपराज्यपाल आहेत का, नाही. त्यानंतर पंतप्रधान म्हणजे आपले मुख्यमंत्री,
मंत्रिमंडळ म्हणजे मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ, आणि इथे जसे महान्यायवादी आहेत तसे राज्यात आहेत महाधिवक्ता, ॲडव्होकेट जनरल म्हणतो, म्हणजे सरकारचे कायदेशीर सल्लागार. सो अशा प्रकारे राज्याची व्यवस्था आहे, केंद्राची व्यवस्था आहे, यांचा व्यवस्थित अभ्यास करणे म्हणजेच राज्यघटनेचा अभ्यास करणे असं होय. चला आता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या फर्स्ट चॅप्टरला. हे झालं बेसिक प्रस्तावना, घटनेची बेसिक तुम्हाला एक इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी दिलेली आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत बेसिकली सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिकला, घटना निर्मितीची प्रक्रिया. म्हणजे राज्यघटना म्हणजे काय आता समजलं आहे. आता राज्यघटनेची निर्मिती कशी झाली हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, चला मग राज्यघटना ज्यावेळेस निर्माण करायची होती, मग त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा आपल्यावरती ब्रिटिशांचे राज्य होते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. मग सर्वात पहिल्यांदी 1922 साली महात्मा गांधी यांनी संविधान सभा हा शब्द न वापरता सर्वात पहिल्यांदी भारतीयांसाठी एक राज्यघटना असावी आणि ती भारतीय लोकांनीच बनवावी अशी सर्वात पहिल्यांदी मागणी केली आपल्याला बघायला मिळते. मग आपल्याला जर घटना तयार करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची एक समिती लागेल, जी समिती डिस्कशन करेल, सगळ्या प्रश्नांचे डिस्कशन करेल, भारतातील धर्म, जाती, जॉग्राफिकल टोपोग्राफी, त्यानंतर भारतातील वेगळे जैव विविधता, भारतातील वेगळे सगळे धर्म, त्यांचं कल्चर, त्यांचं रिप्रेझेंटेशन, या सगळ्यांचा विचार करणारी एक संविधान सभा लागेल, जी काय करेल सगळ्यांसोबत डिस्कशन करेल आणि भारतीयांसाठी बेस्ट काय आहे असं एक संविधान भारतीयांसाठी घेऊन येईल. मग ती जी संविधान सभा किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली किंवा आपल्याला कमिटी बनवायची होती, ती कमिटी ही भारतीयांची असावी अशी मागणी सर्वात प्रथम ही महात्मा गांधी यांनी 1922 ला केली. त्यानंतर 1934 साली मानवेंद्रनाथ रॉय, M.N. रॉय, जे की भारत देशातील साम्यवादी विचारांचे प्रणेते मानले जातात, यांनी 1934 साली सर्वप्रथम या गोष्टीची मागणी केलेली आपल्याला बघायला मिळते. संविधान सभा या शब्द हा M.N. रॉय यांनी वापरलेला आपल्याला बघायला मिळतो. संविधान सभा म्हणजेच काय की संविधान बनवण्यासाठी एक कमिटी असावी, त्यालाच आपण कॉन्स्टिट्युएंट कमिटी असं म्हणतो किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, त्यालाच आपण मराठीमध्ये संविधान सभा असं म्हणतो. त्यानंतर 1934 ला इंडियन नॅशनल काँग्रेसचं पाटणा येथे अधिवेशन भरलं होतं आणि या अधिवेशनात इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे त्यावेळेस आत्ता पक्ष नाही, त्यावेळेसची जी काही एक स्वातंत्र्य चळवळीची जी एक चळवळ उभी राहिली होती इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्वरूपाने, तिने या ठिकाणी पाटणा या अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम मागणी केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या ठिकाणी मागणी केलेली आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर जर बघायला गेलं तर 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो यांनी एक ऑगस्ट डिक्लेरेशन दिलं होतं, ज्याला आपण ऑगस्ट घोषणा म्हणतो. ऑगस्ट डिक्लेरेशन किंवा ज्याला एक ऑगस्ट घोषणा पण आपण असं म्हणतो. ऑगस्ट घोषणेद्वारे असं मान्य केलं सर्वप्रथम की भारतीयांसाठी जी घटना बनेल ना, ती घटना भारतीयच लोक बनवतील आणि ती जर बघायला गेलं तर भारतीयांनी बनवावी असं मुख्यतः जे मान्य केलं गेलं तर ते लॉर्ड लिनलिथगो यांनी जे ऑगस्ट डिक्लेरेशन मध्ये अजून साऱ्या काही गोष्टी होत्या, पण त्यात अजून एक महत्वाची गोष्ट अशी होती की संविधान सभा ही मुख्यत्वे भारतीयांनी बनवतील असं मान्य केलं गेलं. त्यानंतर 1942 ला क्रिप्स मिशन आलं होतं. काय आलं होतं? क्रिप्स मिशन. तर हे जे क्रिप्स मिशन आलं होतं, तर या क्रिप्स मिशननी सुद्धा या ठिकाणी मुख्यतः ती राज्यघटना भारतीय लोकच बनवतील, पूर्णतः ती भारतीय राज्यघटना ही भारतीयच लोक बनवतील असं मान्य केलं 1942 ला कोणी? क्रिप्स मिशननी. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं 1946 ला कॅबिनेट मिशन आलं. काय आलं? कॅबिनेट मिशन. आणि हे जे कॅबिनेट मिशन आलं तर या कॅबिनेट मिशनने सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला भारतीय राज्यघटना हे भारतीयच लोक बनवतील आणि त्याचं स्ट्रक्चर दिलं, म्हणजे कोण कशा प्रकारे ते बनवतील, ऑलराईट, किती सदस्य असतील, ते कशा प्रकारे येतील, हे सगळं कोणी सांगितलं आपल्याला? कॅबिनेट मिशननी. आणि मग कॅबिनेट मिशन मध्ये 3 लोक होते, याला आपण त्रिमंत्री योजना असं पण म्हणतो. काय म्हणतो आपण याला? त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजना का म्हणतो आपण याला त्रिमंत्री योजना? कारण यामध्ये 3 लोक होते. सर A.V. अलेक्झांडर,
लॉर्ड पॅथिक लॉरेन्स आणि कॅबिनेट मिशनचे बेसिकली जर बघायला गेलं तर लॉरेन्स आणि सर स्टॅनफोर्ड क्रिप्स, म्हणजे क्रिप्स मिशन मधले सर स्टॅनफोर्ड क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर आणि लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हे 3 लोक असल्यामुळं बेसिकली याला त्रिमंत्री योजना असं पण आपल्याला म्हणता येतं. मग हे जे कॅबिनेट मिशन आलं, हा सगळा काय झाला, संविधान सभा म्हणजेच कमिटी, जी कमिटी डिस्कशन करून भारताची राज्यघटना बनवणार होती, ती जी कमिटी बसवायची होती आपल्याला, जी कमिटी स्थापन करायची होती, त्या कमिटीच्या स्थापनेचा इतिहास हा आपण या ठिकाणी बघितलाय. म्हणजे 1942ला महात्मा गांधींनी सर्वात प्रथम मागणी केली, 1934ला एम.एन. रॉय, परत 1934ला पाटणा काँग्रेस अधिवेशन तिथे मागणी झाली, 1938ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मागणी केली, 1940ला लॉर्ड लिनलिथ गो यांनी ऑगस्ट घोषणेद्वारे म्हणजे मान्य केलं. त्यानंतर 1942ला क्रिप्स मिशन आलं, त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आपण एक समिती स्थापन करू जी मुख्यतः भारतीयांचीच असेल आणि पूर्णपणे ती पूर्णतः भारतीयांनीच ती घटना बनवलेली असेल. आणि मग 1946 त्यांनी पाठवले कॅबिनेट मिशन, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही 3 लोक पाठवत आहोत, एव्ही अलेक्झांडर, सर स्टॅनफोर्ड क्रिप्स आणि लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, जे काय करतील आता तुम्हाला सांगतील की तुमची घटना समिती कशी असेल. मग कशी असेल बघूया आता आपण. तर ती घटना समिती बघा कशी होती. तर कॅबिनेट मिशन कधी आलं, 1946ला, ज्याला आपण त्रिमंत्री योजना असं पण म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, त्रिमंत्री योजना. का बरं म्हणतो आपण त्याला त्रिमंत्री योजना, कारण त्याच्यामध्ये 3 लोक होते, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, एव्ही अलेक्झांडर आणि सर स्टॅफोर्ड क्रिप्स, असे 3 लोक होते, ज्यांनी आपल्याला सांगितलं की आपलं राज्यघटना बनवण्यासाठी जी संविधान सभा असेल, तर ती संविधान सभा कशा प्रकारची असेल. मग यांनी सांगितलं की त्या संविधान सभेमध्ये त्यांनी पूर्ण भारताची एक रँडमली अभ्यास केला आणि त्यामधून त्यांनी असं कन्क्लुजनला आले की आता भारताची जी काही संविधान सभा असेल त्यामध्ये एकूण 389 लोक असतील. किती लोक असतील, 389. हे 389 लोक कुठून येतील, मग त्यांनी त्याचं क्लासिफिकेशन 3 ग्रुपमध्ये केलं. एक, पहिले येतील ब्रिटिश प्रांत. आता ब्रिटिश प्रांत म्हणजे काय हे समजून घेऊया. ब्रिटिश प्रांत, मग ब्रिटिश प्रांतामधनं किती येतील ते म्हटले, मग ब्रिटिश प्रांतामधनं 292 लोक येतील. किती येतील, 292. एकूण ब्रिटिश प्रांत किती होते त्यावेळेस भारतामध्ये, 11. किती होते, 11. त्यानंतर हाय कमिशनर प्रोव्हिन्स म्हणजे उच्च आयुक्तालय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हाय कमिशनर प्रोव्हिन्सेस म्हणतो. किती होते त्यावेळेस भारतात, 4. कोणते होते, दिल्ली, अजमेर मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. ठीक आहे. असे 4 हाय कमिशनर प्रोव्हिन्सेस होते. मग 4 ठिकाणून 4 लोक येणार. ब्रिटिश प्रांतामधनं एकूण 11 ब्रिटिश प्रांत होते, त्यातनं 292 लोक येणार. आणि जे संस्थानं होते, तर हे जे संस्थाने होते, या संस्थानांमधनं एकूण 93 लोक येणार. किती लोक येणार, 93. मग या ठिकाणी लक्षात घ्या, 292 प्लस 4 प्लस 93. मग या ठिकाणी जर बघितलं तर 292 प्लस 4 296 आणि 296 प्लस 93 296 प्लस 93, सो 6 3 9 9 9 18 389. सो अशी 389 सदस्यांची आपली एक कमिटी असेल, जी कमिटी 10 लाख लोकसंख्यांमागे एक व्यक्ती अशा प्रकारे रँडमली सर्वसाधारणतः त्यांनी घेतलं होतं. असे 389 लोक एकत्र येतील, बसतील, डिस्कशन करतील, अभ्यास करतील आणि अशा प्रकारे आपली राज्यघटना तयार करतील. मग या ठिकाणी बघा, ब्रिटिश प्रांत म्हणजे काय आणि संस्थाने म्हणजे काय हे एकदा तुम्हाला समजून देतो, म्हणजे हा टॉपिक तुमचा परफेक्टली क्लिअर होतील. त्यावेळेचा जर आपण भारत बघितला, आता मॅप थोडासा समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. त्यावेळेस बांगलादेश वगैरे हे आपलाच पार्ट होते, बरोबर की नाही, राईट. म्हणजे बांगलादेश पाकिस्तान झालंच नव्हतं ना वेगळं, राईट. हे त्यावेळेसचा एक मॅप आपण पूर्ण तो ड्रॉ करता येत नाही व्यवस्थित, पण तुम्ही एक अंडरस्टँड करू शकता, ठीक आहे.
ओके. मग ब्रिटिश प्रांत म्हणजे काय, की ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं डायरेक्टली प्रशासन होतं. मग जर त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर इकडे जर बघितलं तर पश्चिम बंगाल किंवा त्याला आपण कोलकाता प्रांत म्हणतो, इकडे आपला त्यावेळेसचा बॉम्बे प्रांत, मुंबई प्रांत होता, खाली मद्रास प्रांत होता, राईट. सो अशा प्रकारचे जे प्रांत होते, इथं उत्तर प्रांत, मध्य प्रांत. सांगायचा उद्देश काय आहे, की जिथे ब्रिटिशांचे कमिशनर होते, राईट, आणि ते ब्रिटिशांचे कमिशनर डायरेक्टली गव्हर्नर्स, ब्रिटिशांचे गव्हर्नर्स डायरेक्टली प्रशासन बघायचे, म्हणजे त्यांच्या अंडर पूर्ण जो प्रदेश होता त्याला आपण ब्रिटिश प्रांत असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? ब्रिटिश प्रांत. मग अशा प्रकारे किती प्रांत होते त्यावेळेस? 11. आणि या 11 प्रांत मधनं किती लोक येणार? 292. बरं, हे यांचं निवडणूक कशी होणार? तर 1935चा कायदा आला होता आणि त्या 35च्या कायद्याप्रमाणे 1937ला निवडणूक ऑलरेडी झाल्या होत्या. आणि ज्या निवडणुकीमध्ये ह्या प्रत्येक प्रांतात एक एक कायदेमंडळ तयार झालं. काय तयार झालं? कायदेमंडळ. जसं आपण आता निवडणुकीला आपण जे निवडणुकीला मतदान करतो आणि आपले आमदार निवडून जातात आणि जे कायदा बनवण्याचं काम करतात कायदेमंडळामध्ये, त्याच प्रकारे त्यावेळेस 1937ला 1935च्या कायद्याप्रमाणे इलेक्शन झाले होते आणि प्रत्येक प्रांतात कायदेमंडळ तयार झालं. काय तयार झालं? कायदेमंडळ. मग हे कायदेमंडळ काय करणार? येथून लोकांना निवडून देणार आणि ते 292 लोक हे 11 प्रांतातनं त्या वरच्या 389च्या समितीमध्ये येणार. कळालं? त्यानंतर संस्थान म्हणजे काय, की ज्यांनी ब्रिटिशांचं राज्य मान्य केलं पण तिथलं प्रशासन ते बघायचे. मग जसं की नागपूरचे भोसले असतील, इंदोरचे होळकर असतील, राईट, इकडे हैदराबादचा निजाम होता, इकडे राजा हरिसिंह होता, राईट. म्हणजे अशा प्रकारे बडोद्याचे गायकवाड असतील. तर अशा प्रकारे हे जे काय होते संस्थान होते, हे काय होते? संस्थान. म्हणजे इथे एक राजा होता आणि तो राजा काय करायचा? तिथलं प्रशासन बघायचा. त्याने ब्रिटिशांचं राज्य मान्य केलं होतं पण तिथलं प्रशासन तो राजा बघायचा. मग असे जे होते यांना आपण संस्थाने म्हणतो. काय म्हणतो आपण? संस्थाने. त्याला प्रिन्सली स्टेट्स असं म्हणतात इंग्लिशमध्ये. मग इथून एकूण सदस्य किती येणार होते? 93. इथून किती सदस्य येणार? 93. आणि हाय कमिशनर प्रोव्हिन्सेस, जसं आता आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतो त्याच टाईप त्या काळातले जे हाय कमिशनर प्रोव्हिन्सेस होते ते होते 4: दिल्ली, अजमेर, वारवाड, कुर्गा आणि बलुचिस्तान. तर त्या 4 ठिकाणाहून 4 असे एकूण बघा 292 ब्रिटिश प्रांतांमधनं, 93 संस्थानांमधनं आणि 4 हाय कमिशनर प्रोव्हिन्सेस मधनं असे इकडून लोक येणार सगळे. ते होणार 389 आणि हे लोक भारताची राज्यघटना तयार करणार. आता तुम्हाला समजलाय की ते सांगा? समजलाय? ओके. कोणतीच गोष्ट लक्षात ठेवायची नाही, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. मग आता जाऊया आपण आपल्या पीपीटी कडे. आता या ठिकाणी बघा, ओके, घटना निर्मिती हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. आता या ठिकाणी बघा, संविधान सभेची मागणी. तर संविधान सभेची जी मागणी आहे तर ती संविधान सभेची मागणी कशी केली गेली, काय केली गेली, हे तुम्हाला सर्वांना आता डिस्कशन झालंच आहे. सो संविधान सभा, बेसिकली संविधान सभा म्हणजे काय, तर घटनेवर चर्चा करून ते स्वीकृत करण्याच्या उद्देशाने लोकांनी निवडून दिलेल्या अशा संस्थेला संविधान सभा असं म्हणतो. म्हणजे लोकांनी निवडून दिलेले ते लोक असतील, ते एकत्र येतील, बसतील आणि आपल्याला संविधान बनवून देतील. ती जी कमिटी आहे तिला आपण संविधान सभा असं म्हटलेलं आहे. चला आता पुढे बघूया. मग ही जी संविधान सभा जी आहे तर त्याचा इतिहास काय होता, की कशा प्रकारे तयार झाली, आपण डिस्कशन केलं. 1922ला सर्वात प्रथम महात्मा गांधी यांनी संविधान सभा असा शब्द न उल्लेख करता भारतासाठी एक घटना असावी, राज्यघटना असावी, तिची निर्मिती भारतीय लोकांनीच करावी अशी मागणी केली. त्यानंतर 1934ला मानवेंद्रनाथ रॉय यांनी मागणी केली, आम्हाला एक संविधान सभा असावी, कारण त्यावेळेस आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. आपण हे कधीच बोलतोय? 45-46 मधलं बोलतोय. 1945-46 ज्यावेळेस आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि आता ब्रिटिश भारताला सोडून जाणार होते, भारताला स्वातंत्र्य भेटणार होतं. मग हा देश चालवायचा कसा, तर तो राज्य घटनेवरती चालला पाहिजे आणि ती राज्यघटना मग बनवणार कोण, हा त्याचा सगळा इतिहास. ओके, चला. मग 1934ला पुन्हा अधिवेशन झालं. कुठे अधिवेशन होते? पाटणाला. कुठे अधिवेशन होते? पाटणाला. आणि ते अधिवेशन जे होतं तर त्या अधिवेशनामध्ये मग या ठिकाणी जर बघायला गेलं तर काँग्रेसने पण मागणी केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर 1938ला पुन्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा भारतीय राज्यघटना ही भारतीयांनी बनवावी, ती सार्वभौम असावी याची मागणी केलेली आपल्याला बघायला मिळते. पुढे जाऊया. त्यानंतर 1940ला लॉर्ड लिनलिथगो यांनी एक ऑगस्ट डिक्लेरेशन केलं होतं. म्हणजे तो एक सुधारणा होत्या किंवा ऑगस्ट घोषणा म्हणतात त्याला. त्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम भारतीय राज्यघटना बनवण्यासाठी एक समिती असेल आणि ती मुख्यतः भारतीयांचीच असेल असं सर्वात पहिल्यांदा मान्य केलं. त्यानंतर 1942ला आलेलं क्रिप्स मिशन, सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांनी पण मान्य केलं की नाही नाही, भारताला एक राज्यघटना आपल्याला बनवायचीच आहे, त्यासाठी आपली एक संविधान सभा असणार आहे आणि ती संविधान सभा
पूर्णतः भारतीयांची असेल, पूर्णतः भारतीयांनीच तयार केलेली असेल असं म्हटलं. आणि त्यानंतर मग शेवटी 1946ला कॅबिनेट मिशन आलं आणि ते कॅबिनेट मिशन त्याला आपण त्रिमंत्री योजना असं म्हणतो, ज्यांनी आता सांगितलं की या ठिकाणी ती राज्यघटना पूर्णपणे भारतीय लोक बनवतील आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं असेल, काय असेल हे सगळं सांगितलं. याला त्रिमंत्री योजना का म्हणतात? कारण यामध्ये 3 लोक होते, एव्ही अलेक्झांडर, स्टॅफोर्ड क्रिप्स आणि लॉर्ड पॅथिक लॉरेन्स. ऑलराईट, चला मग बघा संविधान सभेची निर्मिती आणि रचना कशा प्रकारे आहे. मग आत्ताच आपण डिस्कशन केलं, 389 सदस्य असतील. किती सदस्य असतील? 389. त्यापैकी 292 सदस्य, 292 सदस्य कुठून येतील? आता ब्रिटिश प्रांतामधनं. किती होते ब्रिटिश प्रांत त्यावेळेस? 11. या 11 ब्रिटिश प्रांतामधनं किती लोक येतील? 292. यांना निवडून कोण देतील? तिथलं कायदेमंडळ. ते कायदेमंडळ कधी तयार झालं? 1937ला. 1935च्या कायद्याप्रमाणे 1937ला तिथं कायदेमंडळ ऑलरेडी तयार झालं. म्हणजेच असा समजण्यासाठी लक्षात घ्या, मुंबई प्रांतातनं आपल्याला लोक निवडून द्यायचे आहेत. मुंबई प्रांतातलं कायदेमंडळ ऑलरेडी 1937ला तयार झालं होतं. म्हणजेच काय, 1937ला मुंबई प्रांत, तिथे एक ब्रिटिश गव्हर्नर होता, त्याच्या अंडर इलेक्शन झाले होते. तिथं ऑलरेडी आपण आपले लोक निवडून दिले होते. काही ब्रिटिश लोक होते, काही आपले होते. अशा प्रकारे म्हणजे त्यावेळेचे आमदार म्हणूया, ते आमदार ब्रिटिश प्रांतामधनं, मुंबई प्रांतामधनं काही सदस्य निवडून देतील. त्याच प्रकारे उत्तर प्रांत आहे. अशा प्रकारे, ठीक आहे. त्यानंतर 4 सदस्य कुठून येतील? चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस, दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्गा आणि बलुचिस्तान. आणि 93 सदस्य कुठून येतील? भारतीय संस्थांना, म्हणजे भारतीय राजांचं जिथे राज्य होतं. कळालं आहे आता? क्लिअर? परफेक्ट. ही पीपीटी तुम्हाला जशी जशी भेटणार आहे, त्यामुळे कोणतीच गोष्ट लक्षात ठेवायची नाही. आणि अजून महत्त्वाची गोष्ट, पुढचं सेशन घ्यायच्या वेळेस पहिले 5 मिनिट मागचं सेशन आपण रिवाइज करणार आहोत. त्यामुळं तुम्ही डायरेक्टली लक्षात घ्या की हा इंडियन पॉलिटी तुमचा आत्ता नाही, तुमचा लाईफ टाईमसाठी पूर्णपणे हा टॉपिक क्लिअर होऊन जाणार. ठीक. मग बघा, 1935च्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या कायदेमंडळ यांची बेसिकली निवडणूक करणार होतं. साधारणतः 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य, म्हणजे शीख, मुस्लिम आणि सर्वसाधारण असे मतदारसंघ केलेले होते. त्याच्यामधनं 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य येईल साधारणतः, अशा प्रकारची ती अरेंजमेंट केलेली होती. आता या ठिकाणी बघा, मग काय झालं बघा, आता तुम्हाला कळालं आहे की आपल्याला काय करायचंय, एक सभा बनवायची आहे, एक समिती बनवायची आहे, एक कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली बनवायची आहे. त्याच्यामध्ये एकूण किती सदस्य असणार? 389. त्यातले 292 कुठून येणार? ब्रिटिश प्रांतातनं. 4 कुठून येणार? हाय कमिशनर प्रोव्हिन्सेस मधनं. आणि 93 कुठून येणार? संस्थानांमधनं. मग त्यांचं इलेक्शन झालं जुलै-ऑगस्ट 1946. कधी झालं? जुलै-ऑगस्ट 1946ला. मग सगळ्यात जास्त जागा जिंकल्या काँग्रेसने. काँग्रेस, त्यावेळेचं इंडियन नॅशनल काँग्रेस 208 जागा जिंकल्या. किती जिंकल्या? 208 जागा जिंकल्या. एक इलेक्शन झालं पूर्ण, 208 जागा जिंकल्या. त्यानंतर मुस्लिम लीग, मुस्लिम लीगनं 73 जागा जिंकल्या. किती जागा जिंकल्या? 73. आणि 15 लोक हे वेगळे वेगळे आले. त्यापैकी 7 हे एका पक्षाचा एकच निवडून आला आणि 8 होते अपक्ष. म्हणजे एक लक्षात घ्या, काँग्रेसने किती जागा जिंकल्या? 208. मुस्लिम लीगने जागा जिंकल्या 73. आणि ऑदर्स मध्ये एकूण होते 15. या 15 पैकी 7 लोक जे होते ते एका पक्षाचे एक निवडून आले आणि 8 लोक अपक्ष निवडून आले. 8 लोक कसे निवडून आले? अपक्ष. मग हे 7 जे एका पक्षाचे आले ते पक्ष कोणते होते? तर युनियनिस्ट पार्टी, त्यानंतर युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल फेडरेशन, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कृषी प्रजाक पार्टी, शीख बिगर काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, असे 7 पक्षांची एक निवडून आला आणि 8 लोक होते अपक्ष. 8 लोक होते अपक्ष. असे 15 ऑदर्स. 208 जागा जिंकल्या काँग्रेसने, 73 जागा जिंकल्या मुस्लिम लीगनी आणि ऑदर्स मध्ये हे 15 होते. संस्थानाने त्यांचा एक पण माणूस त्यावेळेस पहिल्यांदा पाठवला नाही. सो या ठिकाणी बघा, जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये इलेक्शन झाले. काँग्रेसने 208 जागा जिंकल्या, मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या, 15 जागा ह्या उर्वरित होत्या. त्याच्यापैकी 7 जागा ह्या एका पक्षाच्या आल्या, एका पक्षाने एक. मग त्याच्यामध्ये युनियनिस्ट पार्टी आहे, युनियनिस्ट मुस्लिम आहे, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट आहे, कृषी प्रजाक पार्टी आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, शीख बिगर काँग्रेस आहे आणि कम्युनिस्ट पार्टी आहे. या प्रत्येक पक्षाला एक जागा आली आणि 8 जागा ह्या अपक्ष आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, संस्थानिकांनी मात्र त्यांच्या 93 जागा काय पाठवल्या नाही. संस्थानिकांनी एक पण माणूस त्यावेळेस पाठवला नाही. नंतर त्यांनी भाग घेतला, पण त्यावेळेस त्यांनी काय मात्र भाग घेतला नाही. सुरुवातीला पहिल्या याला
मग आता पुढे बघूया. आता तुम्हाला इथपर्यंत एक गोष्ट लक्षात आलेली आहे. काय लक्षात आली? राज्यघटना म्हणजे काय हे समजलेलं आहे. राज्यघटना, it is an one document in which there are different rules and regulations have been mentioned, which explains the form of government as well as relationship between citizen of this country as well as the government. म्हणजेच काय, राज्यघटना हे एक असं डॉक्युमेंट आहे की जे डॉक्युमेंट एक्सप्लेन करतं की भारतीय राज्यघटना म्हणजे काय, त्यानंतर भारतातील सरकार कोणत्या प्रकारचं असेल आणि भारतातील सरकार आणि येथील नागरिक यांच्यामध्ये काय टाईपचे रिलेशनशिप असतील, हे म्हणजे राज्यघटना. त्यानंतर आपला पहिला चॅप्टर आहे घटना निर्मिती. म्हणजेच काय, फॉर्मेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. द फॉर्मेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय की भारताची राज्यघटना तयार होण्यासाठी जी काही घडामोडी घडल्या त्यात आपण प्रामुख्याने ह्या घडामोडी डिस्कस केलेल्या आहेत. याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं की राज्यघटना तयार करताना आधी संविधानिक सभा असावी, ज्याला आपण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणतो, किंवा साध्या सोप्या भाषेत आपण त्याला एक कमिटी म्हणूया की जी कमिटी भारताची राज्यघटना तयार करेल, अशी एक कमिटी असावी. मग ती जी कमिटी होती तर ती कमिटी बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा अशी मागणी केली महात्मा गांधींनी 1922 साली. त्यानंतर 1934 साली मानवेंद्रनाथ रॉय यांनी मागणी केली. त्यानंतर 1934लाच पाटणा अधिवेशनमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने मागणी केली. मग 1938ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मागणी केली. 1940ला लॉर्ड लिनलिथगो यांनी ऑगस्ट घोषणेद्वारे सांगितलं यस अशी एक कमिटी आपण स्थापन करूया जी मुख्यतः भारतीयांची असेल. त्यानंतर कारण त्यावेळेस असा प्रश्न पडायचा की घटना तर भारतासाठी बनवायची आहे, पण मग त्यात ब्रिटिशांनी त्यांची लोक नको टाकायला. मग ते क्लॅरिफिकेशन पाहिजे होतं, म्हणून लोकांची आंदोलन चालू होती, मागण्या चालू होत्या. मग 1942ला क्रिप्स मिशन आलं. त्यांनी पण सांगितलं की ठीक आहे, आपण एक अशी समिती बनवूया आणि जी समिती पूर्णतः भारतीयांची असेल, 100% भारतीयांची असेल. मग 1946ला त्यांनी कॅबिनेट मिशन जे आणलं, ज्याला आपण त्रिमंत्री योजना म्हणतो, एव्ही अलेक्झांडर, सर स्टॅफोर्ड क्रिप्स आणि लॉर्ड पॅथिक लॉरेन्स यांचं. मग त्याने सांगितलं ओके आता आपण स्ट्रक्चरच तयार करून देऊ. मग 389 सदस्य, 292 प्लस 4 प्लस 93, 292 ब्रिटिश प्रांत, 4 हाय कमिशनर प्रोव्हिन्सेस, दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग, बलुचिस्तान आणि 4 ब्रिटिश भारतीय संस्थाने, ज्यांना आपण प्रिन्सली स्टेट्स असं म्हणतो. मग अशा प्रकारची समिती त्यांनी आपल्याला सांगितली. मग त्यासाठी इलेक्शन झाले. जुलै ऑगस्ट 1946 इलेक्शन झाले. काँग्रेसने 208 जागा जिंकल्या, मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या, अदर्समध्ये 15 लोक होते. अशा प्रकारे आता एवढे निवडून आले आणि मग आता सुरू झालं भारतीय राज्यघटना बनवण्यासाठी घटना समितीचं कामकाज. मग ती घटना समितीने एकूण 11 मीटिंग्स घेतल्या. किती मीटिंग्स घेतल्या? 11 मीटिंग्स, ज्याला आपण या भाषेमध्ये इथे अधिवेशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? अधिवेशन. किती घेतले? 11. मग पहिलं अधिवेशन सुरू झालं 9 डिसेंबर 1946ला. कधी सुरू झालं? 9 डिसेंबर 1946ला. कधीपर्यंत चाललं? 23 डिसेंबर 1946 पर्यंत. ओके, म्हणजे ही पहिली मीटिंग होती त्यांची. ही होती त्यांची पहिली मीटिंग 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946. मग या मीटिंग मध्ये काय झालं बघा. मग अशा प्रकारे दुसरी मीटिंग, तिसरी मीटिंग, चौथी मीटिंग, अशा किती त्यांचे अधिवेशन झाले? 11 अधिवेशन झाले. 11वं अधिवेशन संपलं कधी? 26 नोव्हेंबर 1949ला. कधी संपलं? 26 नोव्हेंबर 1949ला ते संपलं. आणि त्याच दिवशी आपण आपली राज्यघटना स्वीकृत केली, ऍक्सेप्ट केली, राईट. आणि नंतर मग आपण 26 जानेवारीपासून त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं. ओके, सो आता आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनेचं अधिवेशन, किंवा ज्याला आपण म्हणतो भारतीय राज्यघटनेचं कामकाज. ओके, मग सगळ्यात पहिलं मीटिंग्स किंवा पहिलं अधिवेशन झालं 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946. मग या अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्वाच्या घटना काय घडल्या त्या ठिकाणी आपण बघूया. ओके, तर या ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाच्या घटना काय घडलेल्या आहेत, तर या ठिकाणी 3 तारखा खूप महत्वाच्या आहेत. 9 डिसेंबर 1946, त्यानंतर 11 डिसेंबर 1946 आणि नंतर आहे आपली
13 डिसेंबर 1946. तर 9 डिसेंबर 1946ला काय झालं बघा, सगळे सदस्य एकत्र आले. आता या ठिकाणी बघा, काँग्रेसचे 208 सदस्य होते. काँग्रेसचे किती होते? 208. 73 मुस्लिम लीगचे होते आणि 15 अदर्स होते. संस्थानाने त्यांचे लोक कोणतेही पाठवलेले नव्हते. एवढे सगळे लोक निवडून आले होते. पण पहिली जी मीटिंग झाली, पहिलं अधिवेशन झालं, त्याला फक्त आणि फक्त 207 लोक हजर होते. आणि हे जे 207 लोक हजर होते ते एकत्र आले, बसले. फ्रेंच पद्धतीप्रमाणे ज्यावेळेस पहिली मीटिंग असती त्यावेळेस सगळ्यात वयोवृद्ध व्यक्ती जो असतो तर त्याला आपण त्या पहिल्या मीटिंगचा अध्यक्ष बनवतो. मग त्यानुसार डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना आपण तात्पुरते हंगामी अध्यक्ष बनवलं त्या सभेचं, ज्याची शिफारस आपण ज्यांची जी काही त्या नावाची जी शिफारस केलेली बघायला मिळते ती कृपलानी यांनी केलेली बघायला मिळते. आणि मग ते जे काही सच्चिदानंद सिन्हा होते तर ते त्या समितीचे त्या दिवसाचे तात्पुरते अध्यक्ष झाले. पण दुपारनंतर त्यांची तब्येत बिघडली. मग त्यांनी फ्रँक अँथनी यांना उपाध्यक्ष केलं, नावाची त्यांची शिफारस केली आणि दुपारी त्यांनी रेस्ट घेतली. आणि त्यावेळेस हंगामी अध्यक्ष म्हणून तिथे बसले. मग 207 सदस्य त्यांच्या समोर होते. मग त्यावेळेस वेगळ्या वेगळ्या देशांच्या आपल्याला शुभेच्छा आल्या होत्या. त्याच्यामध्ये शुभेच्छा संदेश जे होते त्याच्यामध्ये अमेरिकेचा त्यांनी सर्वप्रथम वाचला, त्यानंतर चीनचा वाचला, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वाचला आणि तिथून पुढे कामकाज सुरू झालं. ते होते हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. मग त्यांनी काय केलं, 11 डिसेंबरला पुन्हा एकदा मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये म्हणजे हे अधिवेशनच चालू आहे, रेग्युलर मीटिंग्ज आहेत, तर त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचं कायमस्वरूपी अध्यक्ष बनवलं. आणि त्यावेळेस बी एन राव बेनिगल नरसिंह राव यांना भारतीय राज्यघटनेचं कायदेशीर सल्लागार किंवा घटनात्मक सल्लागार त्यावेळेस बनवलं बरं लॉर्ड वेवेल यांनी. आणि 13 डिसेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजे राज्यघटना तयार करायची तर आपले ऑब्जेक्टिव्ह काय असले पाहिजे याचं एक सुंदर असं रिझोल्युशन त्यांनी त्या दिवशी मांडलं, जे की पुढे जाऊन 22 जानेवारी 1947ला आपण स्वीकारलं. तर याच्यावरती खूप सारे म्हणजे आतापर्यंत जर बघितलं तर खूप सारे प्रश्न या तारखांवरती आलेले आहेत की या तारखेला काय झालं. सिंपल आहे, अजिबात लक्ष तुम्ही आत्ता लेक्चर बघताना लक्षातच ठेवू नका काही, फक्त लेक्चर एन्जॉय करा. ओके. 9 डिसेंबरला काय झालं, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना आपण काय केलं, हंगामी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी अपॉइंट केलं. त्यांच्या नावाची शिफारस आचार्य जे बी कृपलानी यांनी केली. त्यांनी दुपारी आजारपणामुळे फ्रँक अँथनी यांना या ठिकाणी उपाध्यक्षपद दिलं होतं हंगामी. मग 11 डिसेंबरला काय झालं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना आपण कायमस्वरूपी अध्यक्ष बनवलं. बी एन राव बेनिगल नरसिंह राव यांना आपण घटनेचं घटनात्मक सल्लागार बनवलं. आणि 13 डिसेंबरला काय झालं, 13 डिसेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव या ठिकाणी मांडला, ज्याला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणतात, जो पुढे जाऊन आपण 22 जानेवारी 1947 स्वीकारला. सो अशा प्रकारे पहिल्या अधिवेशनामध्ये या सगळ्या महत्वाच्या घडामोडी झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. ऑलराईट. ओके. आता हा जो पार्ट आहे आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. याच्या नंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक्यू ऑल.